नमस्कार, मी हनुमंत पाटील कोल्हापूर. मी गेले 15 वर्ष झालं मराठा समाजाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये काम करतोय. मराठा क्रांती मोर्चा निघाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या व्यवस्थेसाठी, नियोजनासाठी समन्वयक हे पद अस्तित्वात आलं, ज्याला मराठा समन्वयक असं म्हटलं जातं. या पदाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अशी पदं अस्तित्वात आली. जिल्हा समन्वयक, त्याचबरोबर त्यातले काही लोक राज्यभर आंदोलन करायची. राज्यातल्या काही ठराविक पुणे, मुंबई, तुळजापूर, परळी या ठिकाणी आंदोलनं मोठी मोठी मराठा समाजाची व्हायची आणि त्या आंदोलनामध्ये जिल्ह्यातून काही लोक जायचे. त्यांना राज्य समन्वयक असं म्हटलं जायचं. आणि त्या 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये मराठा समाजाचे मोठे मोठे मोर्चे झाले, जसे की तुळजापूरचा मोर्चा, मुंबईचा मोर्चा, परळीचं ठिय्या आंदोलन. आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही भाग घेतला. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यातल्या लोकांनी त्यामध्ये भाग घेतला. त्या लोकांना राज्य समन्वयक असं म्हणलं जायचं. आता त्यावेळेला काही ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकी व्हायच्या. त्यावेळी हे राज्य समन्वयक म्हणणारे लोक तिकडे जायचे. त्यामध्ये काही चुकीच्याही गोष्टी घडत होत्या. मी कोणाचं नाव घेणार नाही, पण बऱ्याच गोष्टी त्यामध्ये चुकीच्या घडत होत्या. त्या काळच्या दोन्ही वेळच्या सरकारने म्हणजे एक वेळा SC-BC आरक्षण दिलं आणि नंतर ES-BC आरक्षण दिलं. पहिल्यांदा दिलेलं आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही. दुसऱ्यांदा दिलेलं आरक्षण कोर्टामध्ये या सरकारनं टिकवलं. पण हे कितपत टिकल हे कोणीही सांगू शकत नाही. यावर अजूनही बऱ्याच वेळेला चर्चा आणि बऱ्याच ह्याच्यावर परिषदा झालेल्या आहेत. पण आज हा विषय घेण्याचा आणि मराठा क्रांती मोर्चा, त्याचबरोबर राज्य समन्वयक आणि समन्वयक या गोष्टीवर चर्चा करण्याचा कारण म्हणजे गेले 2-3 दिवस झालं संभाजीनगरमध्ये आणि म्हणजे मराठवाड्यामध्ये काही गोष्टी घडल्या, ज्याच्यामध्ये मराठा कुणबी दाखले रद्द ठरवण्यात आले. त्याच्यावरून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे संतप्त झालेले दिसून आपल्याला येत आहे. तर आम्ही या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. जे लोक अशा पद्धतीनं डावपेचीपणा करून आमच्यातल्याच काही धूर्त लोकांना हाताला धरून जर कोणी अशा पद्धतीचं काय वागणूक करत असेल तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी बोलायचं झालं तर ज्या वेळेपासून त्यांचं आंदोलन चर्चेत आलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिंदे समिती गठीत झाली आणि त्या समितीनं बऱ्याच महाराष्ट्रामध्ये नोंदी शोधल्या. त्या नोंदी कोण रात्रीत लिहायला गेलं नव्हतं. त्या नोंदी ह्या पूर्वापार चालत आलेल्या नोंदी ह्या सरकारच्या शासनाच्या लोकांनी शोधलेल्या आहेत. आणि त्या नोंदी शासनाच्या लोकांना शोधल्या असताना आज शासन जर म्हणत असेल की या नोंदी खोट्या आहेत तर या गोष्टीचाही नक्की एवढा मोठा याच्यावर गंभीर परिणाम दिसून येतो आहे. कारण का तुम्हीच नोंदी शोधता आणि तुम्हीच म्हणता की या नोंदी खोट्या आहेत. हे न पटणारी गोष्ट आहे. आणि मग याच्यामध्ये कुठं तर राजकारण दिसून येत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्यातले काही समन्वयक म्हणणारे लोक काही तर गोष्टीला भुलून सरकारमधल्या काही लोकांशी कामं करत असतात. त्यांच्याबरोबर ती लोक
असतात आणि त्याच्या माध्यमातून ते काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न करत असतील तर मराठा समाजानं त्यांना ओळखलेलं आहे. पण त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभा केलेलं आहे आणि जास्तीत जास्त कुणबी नोंदी आणखीन कशा सापडतील, जास्तीत जास्त तरुणांना कशा पद्धतीनं कुणबी सर्टिफिकेट मिळतील याकडे मराठा समाजानं लक्ष देणं गरजेचं आहे. अशा या मी त्यांची नाव घेणार नाही, आम्ही त्यांना चांगलंच ओळखतोय की अशा या समन्वयक म्हणून समन्वयक पद, मराठा समन्वयक पदाचा अपमान करणाऱ्या या प्रवृत्तींचाही मी नालायक प्रवृत्तींचाही मी कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीनं पूर्णपणे निषेध करतो. आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठा समाजासाठी जे केलेलं कार्य आहे हे अत्यंत मोठं कार्य आहे आणि त्या कार्याला आमचा सलाम आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर कायमच राहणार आहोत. कारण का कधी नाही ते 5-50 वर्षामध्ये मराठा समाज हा कधीच ओबीसी मध्ये ओबीसी प्रमाणपत्र मिळालं नव्हतं, पण त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसीची दरवाजा खुला झाला. आणि असं असताना कोण जर चुकीच्या पद्धतीनं समन्वयक म्हणून मराठा समन्वयक म्हणून जर का त्या पदाचा गैरवापर करून जर कोण अशा पद्धतीनं लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करत असेल तर समाज त्यांना चांगलाच ओळखून आहे हे त्यांनीही ओळखावं. कारण त्यांनी ज्यावेळेला आंदोलन केली त्यावेळेला 4 लोक सुद्धा त्यांच्या आंदोलनाला मुंबईपर्यंत पोहोचू शकले नाहीत. याचा विचार त्यांनी करावा आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कायमच राहावं असं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही जाहीर करतो. आणि एवढंच बोलतो, थांबतो. नमस्कार.